मित्रांनो, कोल्हापुरात शिक्षकी पेशेची प्रतिष्ठा कळवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। टीईटी परीक्षा होण्याच्या आधीच 3 लाखात पेपर विकण्याचा मोठा रॅकेट पोलिसांनी पकडला आहे आणि त्यात धक्कादायक म्हणजे यात 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक झाली आहे। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहताय नीतिकट्टा। आज आपण महाराष्ट्रभर खळबळ उडवणाऱ्या टीईटी पेपर लीक स्कॅमचा संपूर्ण उलगडा पाहणार आहोत। सोनगे कागल येथील एका फर्निचर मॉलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला आणि तिथे काय सापडलं? काही विद्यार्थी मूळ कागदपत्रे घेऊन पेपरची झेरॉक्स देण्याची तयारी करत होते। तिथून 16 लाखांचा मुद्देमाल, त्याचबरोबर प्रिंटर, मोबाईल, प्रमाणपत्रे, कोरे चेक सगळं जप्त केलं आहे। आता यामध्ये आरोपी कोण कोण आहेत हे पाहूया। दत्तात्रेय चव्हाण, गुरुनाथ चौगुले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे, नागेश शेंडगे आणि इतर मिळून एकूण 9 जण अटकेत आहेत आणि आणखी 9 जण चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत। सातारचा महेश गायकवाड हा सगळा पेपर विक्री रॅकेटचा कर्ता धर्ता होता। पेपर राहुल पाटीलच्या हातात आणि तिथून एजंट मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 लाख रुपये घेऊन पेपर देत होते। होय, 3 लाखात टीईटी पेपर, सीडीओ मॅरेज स्कूल इंग्रजी माध्यमाची परीक्षा, पण देण्यात आली मराठी प्रश्नपत्रिका। हे बघतात 450 विद्यार्थी शॉक मध्ये गेले। 20 मिनिटात उत्तरपत्रिका परत घेतल्या। नांदेडमध्ये तर 8 विद्यार्थी एकत्र चर्चा करताना पकडले आणि लगेच बाहेर काढले। मित्रांनो, टीईटी सारख्या महत्त्वाच्या परीक्षेत पेपर लीक, एजंट्स, शिक्षकांचा सहभाग आणि परीक्षा केंद्रावरच गोंधळ हा सगळा प्रकार दाखवतो की व्यवस्था किती ढिसाळ आहे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ अजूनही सुरूच आहे। शिक्षकी पेशा हा समाज घडवणारा असतो, पण अशा घटना त्या पवित्र व्यवसायाला काळीमा फासतात। योग्य तपास, कडक कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया ही आजची अत्यावश्यक गरज आहे। जर तुम्हाला वाटत असेल की अशा रॅकेटचा अंत होणं आवश्यक आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा